कसे आहात तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुम्हा लोकांचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि मी आली आहे मुंबईमध्ये. सो आता मी चालली आहे मोहम्मद अली रोड, त्यानंतर मग मी जाते आहे मरीन ड्राईव्हला. सो चला आज आपण मुंबई फिरूयात, थोडं होईल तेवढं. आणि आता मी कॅब केली इथून, मी ठाणेमध्ये मी पूर्वाच्या घरी आलेली आहे आणि नाश्ता वगैरे केलात. सकाळी निघाले 10 वाजता आणि पोचलोत काहीतरी 1ला वगैरे. सो व्लॉग पूर्ण पाहताल आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पूर्वा बनवते मिसळ पाव. हाय पूर्वा. बनवलंय? गुड गर्ल. ते बघा ही मग मी पूर्वाकडनं हे जॅकेट घेतलं तिचं आणि घातलं, कारण की यार येताना जर थंडी असेल तर मग माझी वाट लागेल. सो मला असं वाटलं की मी तिचं जॅकेट घालावं, मग मी घातलं. आणि इयरिंग्स पण मी पूर्वाचेच घातलेले आहेत, माझ्याकडे होते पण मी काहीच नाही केलं कारण अचानक ठरलं मला मुंबईला जायचं आहे. सो मी आली आहे. मे बी या व्लॉगचे 2 पार्ट होतील, कारण की माझे व्लॉग खूप 12-12 मिनटापर्यंत होतात. सो मी छोटे टाकेल, पार्ट 1 पार्ट 2 करून टाकू शकते आणि मागेच टाकेल लवकर. खूप लांबवणार तर नाही आहे. आणि गाईज मी असा विचार करते आहे गाडीत बसला की मी व्लॉग करेल, मी स्वतःमध्ये राहील, म्हणजे स्वतःला ज्या गोष्टी आवडतात मी त्या कंटिन्यू करेल असं. आणि मी ठरवलं की माझे 1K सबस्क्रायबर्स झाले ना, सो मी स्टोरी टाईम व्हिडिओ बनवेल. खूप घाण काम झालं. आम्हाला मोहम्मद अली रोडला जायचं होतं आणि इकडे जोगेश्वरीमध्ये पण मोहम्मद अली रोड समथिंग विशालनगर आहे. आणि आम्ही आता खूप घाणाट होईल. आता आम्ही ऑटो केली आणि आता चुपचाप ट्रेनने जाणार आहे. चर्चगेटची ट्रेन पकडणार आणि मग तिकडून कसं उतरणार यार काहीच कळत नाही आहे इकडे. आणि मी माझ्या मैत्रिणीला पाठवलं, ती एवढी हसत होती, तिनेच बुक करून दिलं पण मला. मुझे बहुत हंसी आ रही है. हम बहुत गधे कुछ नहीं समझते हैं, बस जाना है किधर भी. खत्म, बाय बाय टाटा. मैं ऑटो के लिए स्टेशन पर्यंत. बहन हम इतना चलते थे नहीं, और आपको सब लोग ऐसे इधर ही है. आम्हाला बोलता स्टेशन इकडे जा. मी एका मुलीला विचारलं, तिने बोलली ऑटो करून जा. तिने आम्हाला बघताच सांगितलं याडा चालला रे. आता ऑटो करून चालला आणि खरंच नसतं चाललं, ऑलरेडी लेट आहे. दिवस पूर्ण काळं होऊन जाईल तोपर्यंत. काय यार काय. गाईज आता आम्ही ना लोकलमध्ये आहोत आणि आम्ही चर्चगेटच्या लोकलमध्ये आहोत. आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही खूप जणांना विचारलं, शेवटी आम्हाला मोहम्मद अली रोडला जायचं होतं तर आम्ही आता स्किप केला आणि आम्ही डायरेक्टली चाललो आहोत मरीन लाईन्सला. अगोदर आम्ही तिकडे जाऊत मरीन ड्राईव्हला आणि नंतर मग कोलाबा मार्केट आहे तिथे जाऊत आणि त्यानंतर मग घरी. सो ब्लॉग पाहतात. आणि आता आम्हाला खूप इरिटेट झालेलं आहे, कारण की एवढा आम्ही कधी करत नाही. आमच्या इकडे चुपचाप गाडी असते, आम्ही त्याच्यावर फिरतो. या डब्यात ना त्या डब्यात हॅट्स ऑफ. कसं करतात ट्रॅव्हल देव जाणे. पोहोचलोत मरीन लाईन्स. यार गाईज व्ह्यू खूप भारी आहे इथे. Oh my God! पोहोचले मरीन ड्राईव्हला आणि खूप मस्त व्ह्यू आहे. सुंदर व्ह्यू आहे खूप. क्लिक केले पण एवढे छान नाही आहे. व्ह्यू तर खूप छान आहे, भारी वाटत आहे. आणि लकीली आम्हाला सनसेट मिळालेला आहे. आता आम्ही कोलाबा मार्केटला यायचं होतं पण आम्ही एक स्टॉप पुढे उतरलो. आम्ही त्या काकांना सांगितलं पण काका झोपेत होते वाटतं. काकाने नाही सांगितलं. आता आम्ही वॉक करत परत चाललो. यार मला माझ्या पुण्यातच आवडतं, मी नाही कुठे राहू शकत यार सिरियसली. आणि आम्ही खाणार आहोत पाणीपुरी, वडापाव, मोमोज, कारण आम्हाला इथलं टेस्ट करायचं आहे. तर आम्हाला असं वाटतं आमच्या इथल्या छान पदार्थांशिवाय कुठे भेटूच शकत नाही. सो ट्राय करणार आहे. कोलाबा मार्केट जे पण बोलतात ते. एवढे डेंजर विषय झाला ना आमच्यासोबत. आम्ही आहे ना ठाणेला उतरलो, एवढी गर्दी होती म्हणजे बाकीच्यांना पण चढायचं होतं. आम्ही लेडीज डब्यामध्येच होतो आणि आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं सगळ्यांनी की स्टेशन अगोदर येण्याअगोदर तुम्ही थांबा. आणि आम्ही थांबलेलो तिथे. एवढी घाबरले, लिटरली मी रडायला आली.
मग उतरूनच देत नव्हते आणि मला कळत पण नव्हतं. एक लेडी होत्या, त्यांनी मला असं लिटरली धरून बाहेर काढलं. मम्मा मम्मा तिकडेच करत बसले. तो म्हटलं हे काय आहे? आणि हे लोक रोज करतात हे असं शपथ. आणि लिटरली लटकून गेल्या काहीतरी बायका. मी इकडे व्हिडिओ टाकते. एवढी घाबरलेली मी, मला रडायला आलं हो ना. मी पूर्ण रडायला आलो. मी चालू ट्रेन मी उडी मारली. आणि म्हणजे ती स्लो होती, म्हणजे ते उतरतात तसं, तर ही तायबा तशीच उतरत होती. आणि माझी तिकडे फाटली. मम्मा मम्मा मी कशी उतरू, म्हणजे ते लोक चढत होते आणि मागे जात होती मी. तर त्या लेडीने मला असं धरलं आणि बाहेर काढलं. एवढी ओरडले मी, एवढी भीती वाटली मला. शक्यच नाही आहे हे लोकलने येणं जाणं. मम्मा कधीच नाही. 700 रुपये घालून कॅबने जाऊ, पण हे असं नकोच बाबा, एवढी रिस्क. आणि उतरणे जर नसतं उतरता आलं तर मग आम्ही हरवला असतो. खूप वाट लागली असती. मी तर मला मम्मी वापस ट्रेन पकड जाना पडता. हां खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला. पाणीपुरी तुमसे ना हो पाएगा. गाईज जस्ट मी घरी आली आहे आणि आमची खूप जास्त वाट लागलेली आहे. आम्ही काहीच घेतलं नाही आहे. आम्हाला मोहम्मद अली रोडला जायचं होतं. आम्ही तिथे पण चुकीचं गेलो. त्यानंतर आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो. तिकडे आम्हाला थोडं चांगलं वाटलं. त्यानंतर मग आम्ही गेलो कोलाबा काहीतरी तिकडे, पण तिकडे आम्हाला दुसरं MG रोड वाटलं. आमच्या MG रोडला तरी छान छान आहे, पण इथे एवढं खास नाही काय वाटलं. मग आम्ही काहीच नाही घेतलं. त्यानंतर मग आम्हाला खायचं होते मोमोज पाणीपुरी, पण आम्ही यातलं काहीच नाही खाल्लं कारण की आम्हाला काहीच नाही कळलं. लकीली आम्हाला ट्रेन मिळाली 8:41ची. ती होती डायरेक्ट फास्ट ट्रेन काहीतरी असं बोलत होते. त्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि चढल्यानंतर लकीली जागा मिळाली आणि खूप घिसापीट झाली उतरताना. तुम्हाला कोणाला सांगितलं ऑलरेडी, नको नकोसं झालेलं. आणि फायनली आता आम्ही पूर्वाकडे आलेलो आहोत. सो आता आम्ही फ्रेश होणार आहोत आणि मग नंतर गप्पा गोष्टी आणि मग झोपी जाणार. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक